केंद्र शासनाच्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राही फाउंडेशन व आत्मनिर्भय सोशल फाउंडेशनचा उपक्रम। नमस्कार, आपण पाहत आहात FS न्यूज लाईव्ह। अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर समाजातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात। अशाच एका सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाची माहिती आज आपण पाहणार आहोत। केंद्र शासनाच्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अक्षय तृतीया निमित्त राही फाउंडेशन आणि आत्मनिर्भय सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्यात आली। या उपक्रमाचा उद्देश म्हणजे श्रमिक कुटुंबांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंची मदत करणे आणि त्यांच्या जीवनात थोडासा दिलासा निर्माण करणे हा आहे। अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमुळे समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात मिळत असून सामाजिक ऐक्य आणि संवेदनशीलतेचा संदेश दिला जात आहे। FS न्यूज लाईव्ह शिरूर। भरपूर प्रयत्न आहे। पहिले तर आमच्या महिलांना मला स्मार्ट करायचे, वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी राहून त्यांना काही व्यवसाय करता आला, जोडधंदा जर त्यांना मिळाला की मुलं घर संसार पाहून उद्योग व्यवसाय जर चालू केला तर ते कुठे जॉब न करताही त्याच्यापेक्षा दुपटी तिपटीनं इन्कम त्या नक्की इथं कमावू शकतील। आत्ता काल परवाच आम्ही काही मशिनरी आणलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये उदबत्ती बनवणे, धूप बनवणे, स्टिक्स बनवणे, वाती बनवणे अशा छोटे छोटे लघु उद्योगांचं व्यवसायाचं पण नियोजन केलेलं आहे। लवकरच महिलांसाठी आज मला अनाऊन्स करायला आनंद वाटतोय की लवकरच आपल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये महिलांसाठी एक मोफतची जिम आपण चालू करतोय। आणि या कामासाठी आपल्या प्रभागातील बरेचसे असे दाते आहेत की जे आपल्याला खूप सहकार्य करणार आहेत। ते त्यांचा हॉल आपल्याला फ्री देणार आहे, कोणी आपल्याला मशिनरी देणार आहे। तर असं जनतेच्या सहकार्यातून आपण हे लवकरच चालू करतोय। फक्त मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे आणि सगळ्यांचा फिटनेस पण पाहिजे। आमच्या प्रभागातील सगळ्या महिला एकदम फिट करायच्यात मला। नमस्ते, मी डॉक्टर सुनीताताई संतोष पोटे, प्रभाग क्रमांक 4। आज इथे अक्षय तृतीयेनिमित्त सर्व महिला इथे जमलेल्या आहेत आणि एक छोटासा उपक्रम आम्ही यांच्यासाठी इथे आणला की केंद्र सरकारची जी योजना आहे बांधकाम कामगारांची, तर त्याच्यामध्ये भांडे वाटप महिलांना होतं। घरसंसार हा महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि आनंदाचा प्रश्न आहे, रोजचा दैनंदिन प्रश्न आहे। कारण तिथून खरी सुरुवात होते महिलेची। दिवस उगवला की सुरुवातीला ती भांड्यांकडे पहिली जाते। तर असे हे भांडे तिच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप महत्त्वाचा रोल निभावतात आणि तो आज हॅपीनेस, आनंद आम्ही इथे महिलांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे राही फाउंडेशनच्या वतीने आणि आत्मनिर्भर सोशल फाउंडेशनच्या वतीने। हा उपक्रम आम्ही इथे राबवलेला आहे। याच्यामध्ये तशा आणखी भरपूर योजना आहेत। मध्यंतरी आम्ही स्मार्ट महिला करायच्या म्हणून 2 व्हीलर आम्ही पाडव्याच्या मुहूर्तावरती एक 15 2 व्हीलर आपल्या शिरूरमधील आणि ग्रामीण भागातील महिलांना दिल्या होत्या। त्यानंतर अनेक उद्योग व्यवसाय पण आपण इथे चालू केलेले आहेत। शिवाय मुख्यमंत्री सहायता निधीमधून जस्ट आत्ता एक 4-5 दिवसापूर्वीचंच उदाहरण आहे, पेशंट कालच डिस्चार्ज झाला ॲक्च्युली ते, तर बाहेर त्यांना 2.5 लाखापर्यंत खर्च सांगितला होता। वेदांत हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीच्या अंडर पूर्णपणे त्यांचं मोफत झालं, अगदी औषध गोळ्यांसहित सगळं। आणि आपल्या शिरूरकरांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की तुमच्या आजारपणाच्या काळामध्ये गोरगरीब जनतेला मुख्यमंत्री सहायता निधी इथपर्यंत पोहोचतो, आणला जातो, हे याचं एक उत्तम उदाहरण आहे। त्यानंतर अनेक योजना आहेत की समजा मुलीचं लग्न जमलं असेल तर त्याच्यातही सहायता मिळते, आणखी फिल्टर प्लांट मिळतात, ट्रंक आहेत, अशा अनेक योजना आहेत, घरकुलं आहेत, भरपूर योजना आहेत। फक्त काय होतं की आत्तापर्यंत ग्रामीण भागातील महिलांना ते पोचत नव्हतं त्यांच्यापर्यंत। आमच्या माध्यमातून आम्ही तो त्यांच्यापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लाभ त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत। यासाठी आमच्याबरोबर माझ्या मैत्रीण सुवर्णताई चिपाडे आहेत, तसेच आदर्श सरपंच निमोने गावच्या जिजाताई दुर्गे आहेत आणि शिवाय आमचा खाऱ्यामाळ्यातील सर्व माझ्या मैत्रिणी आहेत की यांचंही सहकार्य या कामी मला असतं। आणि ह्या सगळ्या महिला आशा ठेवते की कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार ना। याशिवाय राही फाउंडेशनच्या अंडर आपण गेली 15 वर्ष डिलेवरीसाठी 50% सवलत महिलांना देत आहोत। बऱ्याचदा काय होतं की नुकतंच लग्नाचा खर्चाचा बोजा झालेला असतो आईवडिलांवर आणि लगेच बाळंतपण येतं आणि तो खर्च हा बऱ्यापैकी होत असतो।
साधारणपणे कुठल्याही हॉस्पिटलला एक 15 ते 20 हजारापर्यंत डिलेवरीचा खर्च येतो आणि सिझेरियन जर झालं तर कमीत कमी 50,000 तर त्या कुटुंबाचे जातातच. तर इथे राही फाउंडेशनच्या अंडर त्यांचे 50% सवलत दिली जाते. मेडिकलसहित ही सवलत असते आणि या योजनेचा लाभ आजपर्यंत हजारो महिलांनी घेतलेला आहे, हजारो कुटुंबांनी याचा लाभ घेतलेला आहे. मला वाटतं इथं असलेल्यांपैकी बऱ्याचशा महिलांनी तो लाभ ऑलरेडी घेतलेला असणार आहे. तर बऱ्याचदा काय होतं की ह्या योजना महिलांपर्यंत, जनतेपर्यंत पोचत नाही. तर आमचे पत्रकार बांधव आहेत की त्यांच्या माध्यमातून ते तळागाळापर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि आज सर्व महिलांना मी पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा देते. आज मी सोनं खरेदी नसेल केलं, पण सोन्यासारखी माणसं मात्र नक्की मी या योजनेच्या माध्यमातून जपलेली आहेत. धन्यवाद. थँक्यू.